हे दादर वेस्ट आहे. दादर वेस्टला आपण आलो आहोत. हा कबूतरखाना आहे. आता या कबूतरखान्यापासून समोर आपल्याला क्रॉस करून जायचं आहे. समोर क्रॉस केल्यानंतर तुम्हाला हे लाडू डेपो दिसेल. लाडू डेपोच्या समोर तुम्हाला गोल मारुती मंदिर दिसतंय. ह्या मारुती मंदिरच्या इकडनं समोर क्रॉस करून सरळ चालत पुढे जायचं सेना भवनपर्यंत. सेना भवनच्या समोरच ही तुम्हाला आता कोहिनूर स्क्वेअर दिसलं असेल. कोहिनूर स्क्वेअरच्या समोरच क्रॉस करायचं की हे स्वामींचा मठाची गल्ली दिसते. हे कोरी दुकान होतं. कोरी दुकानाच्या बाजूचीच ही गल्ली मठाची आहे. ही स्वामींच्या मठाची गल्ली आहे. इथून आपण सरळ पुढे चालत जायचं. हा स्वामींचा मठ आहे. इकडनं स्ट्रेट सरळ चालत जायचं आहे आपल्याला. आणि इथे आपल्याला हा मालवण कट्टा दिसतोय. ह्या मालवण कट्ट्याच्या बाजूलाच हे विठ्ठल रखुमाई देऊळ आहे. ह्या देवळाच्या बाजूलाच ही कॉस्मॉस बँक आहे. आणि ह्या कॉस्मॉस बँकेच्या समोरच आपल्याला ऑरस परफ्यूम अँड फ्रेग्रन्स हे दुकान दिसेल. सो आज तुम्हाला माहिती आहे का आपण कुठे आलो आहोत? आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत जिथे खूप सुंदर फ्रेग्रन्स वास येतोय, सुगंध सगळीकडे फिरतोय. तुम्ही आजूबाजूलाही बघू शकता. इथे जितकी लोक येतात जातात ना त्यांचे सारखं लक्ष या शॉपकडे जाते जिथे आज मी तुम्हाला नेणार आहे. एकदम सुंदर सुगंध येतोय. मी तुम्हाला ॲड्रेस सांगते इकडे कसं यायचं. तुम्ही दादर स्टेशनला उतरल्यावर दादर वेस्टला या. तिकडनं तुम्ही कबूतरखान्याला या. कबूतरखान्यापर्यंत पोहोचल्यावर तुम्ही डायरेक्टली शिवसेना भवनच्या इथे यायचं. सो शिवसेना भवनच्या बाजूच्या गल्लीत म्हणजे ही मठाची गल्ली आहे, स्वामींच्या मठाची गल्ली. सो इकडनं सरळ चालत आलात की तुम्हाला हे ऑरस परफ्यूम अँड फ्रेग्रन्स दिसेल. अशा ठिकाणी आज आपण जाणार आहोत. सो चला जाऊया. या चला या आता आज जाऊया. गाईज मी इथे आतमध्ये आता आली आहे. इतकं सुंदर वाटतंय ना यांचं डेकोरेशन. आतमध्ये आल्यावरच एवढा छान सुगंध येतोय ना, इतका सुंदर फ्रेग्रन्स येतोय की म्हणजे इमॅजिनच नाही करू शकत आहे. कारण की इथे इतक्या सुंदर सुंदर फ्रेग्रन्सच्या सेंटच्या बॉटल आहेत. इथे अत्तरच्या बॉटल सुद्धा आहेत ठेवलेल्या आहेत. सो आता आपण इथे आतमध्ये सगळी माहिती या सरांकडनं घेणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही सगळं हे बघून घ्या. चला. सो गाईज आपण आता आतमध्ये आलोच आहोत. इथे अक्षरशः इतका सुंदर सुगंध येतोय. अक्षरशः नॅचरली फुलांचा वास असतो तसा एकदम नॅचरली फ्रेग्रन्स येतोय इथे. सो तुम्ही इथे बघताच आहात सगळीकडे मस्तपैकी इथे त्यांनी प्रोडक्ट्स त्यांचे लावलेले आहेत. आणि ज्यांचं हे शॉप आहे, ज्यांचं हे बिझनेस आहे, हे ओनर आहेत. सो सर तुमचं नाव सांगता? माझं नाव सुनील आहे. मी ओनर आहे ऑरस परफ्यूमचा. ऑरस परफ्यूम बेसिकली एक इमोशन आहे जे मी स्टार्ट केलं आहे. आणि माझ्याकडे जे प्रोडक्ट्स आहे ते बेसिकली बघायला गेलं की ब्रँडेड परफ्यूम्स जे आहेत जे 50,000 40,000 ते रिक्रिएशन्स मी क्रिएट केले आहेत. आणि जेवढे पण इन्स्पायर्ड व्हर्जन्स आहे ते अफोर्डेबल प्राईसमध्ये कस्टमर्सला देतो, विच इज स्टार्टिंग फ्रॉम 400 फॉर 30 ml. गाईज आपण सरांशी बोलतोच आहोत. त्यांना मला एक विचारायचं आहे की तुमच्याकडे सगळ्या सेंट्सच्या बॉटल आहेत. सो त्याबरोबर तुम्ही अत्तर वगैरे असं ठेवता का? हो, आमच्याकडे अत्तर पण भेटतात. ते पण अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेले अत्तर्स आहे. प्लस ब्रँडेड परफ्यूमचे रिक्रिएशन्स पण भेटतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कस्टमाइज पण करायचं असेल तर कस्टमाइज पण करून भेटेल. ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल जो नोज सेन्सिटिव्ह असतो किंवा सायनसला ज्याला प्रॉब्लेम असतात दे प्रिफर मोस्टली लाईट परफ्यूम्स. तर ते माझ्याकडे जास्त करून येतात आणि ते बोलतात की ह्याच्यामध्ये थोडा सिट्रस ॲड करा, ह्याच्यामध्ये थोडासा फ्लोरल नोट्स ॲड करा. मग त्यांच्या हिशोबाने मी कस्टमाइज करतो. प्लस जर तुम्ही तुमच्याकडनं परफ्यूम्स आणले, तुम्हाला ते रिक्रिएट करून पाहिजे जे तुमच्याकडचा परफ्यूम, तेही होईल. सर तुमच्याकडे स्टार्टिंग रेट काय असेल, म्हणजे परफ्यूमची पण आणि अत्तरची पण? माझ्याकडे अत्तर 350 पासून स्टार्ट होतात आणि परफ्यूम 400 पासून स्टार्टिंग आहे.
ओके. आणि आम्हाला जरा एक डेमो दाखवाल का तुम्ही, म्हणजे कसं बनवू शकता? ऑफकोर्स, हॅव अ सीट. आता येस. दाखवतो. वाव, मस्त तयार झालंय हो. छान आहे. ऑरास. वाव, सुपर. परफ्यूम तयार झालाच आहे ना, तर एक विचारायचं आहे की आम्ही कुठला असं किंवा कोणी गिराईक तुमच्याकडे जर त्यांचा परफ्यूम घेऊन आलं किंवा त्यांना अमुक अमुक म्हणजे आता जॅस्मिनचा सुगंध असेल तर त्या सुगंधात हवं असेल तर ते तुम्ही बनवून देऊ शकता का? नक्की 100%. जे कस्टमर विचारेल किंवा त्यांची रिक्वायरमेंट असेल कस्टमाइज करायची, फॉर एक्झाम्पल जसं मॅडम बोलल्या की जॅस्मिनचं आहे, तेही होईल. प्लस जर माझ्याकडे कुठला इन्ग्रेडियंट अवेलेबल नसेल तर तोही 2 दिवसामध्ये पॉसिबल होईल बनवायला. म्हणजे तुम्ही रोज जॅस्मिन किंवा अजून अदरवाईज दुसरे काय अदरवाईज असतील जेवढे पण तर- रिक्रिएशन्स हा. बोला, नॅचरल्स बोला हा. किंवा फ्युजन बोला तुम्हाला करायचं तर तेही होईल. अच्छा, फ्युजन पण होऊ शकतं. फ्युजन पण होऊ शकतं. ओके, मस्त. म्हणजे ते तुम्ही बनवून देऊ शकता ताबडतोब तिथल्या तिथे. एक्झॅक्टली. आणि तो सिग्नेचर सेंट होईल फक्त त्यांच्यासाठी जर तुम्ही हा. फ्युजन केला तर. बरोबर आहे, कारण उद्या आता व्हॅलेंटाईन डे आहे तर बरेच जण येतील सुद्धा घ्यायला. येस, ऑफकोर्स. हा. तर परफ्यूम एक अशी गोष्ट आहे हा, जी ती द्यायला गिफ्ट date वगैरे nights आणि द्यायला gifts खूप वगैरे छान द्यायला वाटेल. खूप खूप छान वाटते. आणि तुमच्याकडे तर हे बरेच असे म्हणजे प्रकारचे Products आहेत. प्रोडक्ट्स आहेत. छान सुगंधवाले तुम्हाला बनवून मिळेल इकडे. करेक्ट. सर हे काय आहे? हे अत्तर बॉटल्स हे युजली रोल ऑन बॉटल्स आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये. 10 ml, 12 ml, 15 ml आणि 25 ml. रोल ऑन मध्ये पण होईल. जर स्टिक मध्ये पाहिजे तर स्टिक मध्ये पण करू शकतो. ओके. सो हे सगळे अत्तर पण मिळतात अत्तर्स पण. तुमच्याकडे? येस. बघितलंच आहे सरांनी आता आपल्या समोरच डेमो दाखवलाय, समोरच बनवलाय परफ्यूम. खूप सुंदर सुंदर फ्रेग्रन्स येत आहेत. ओके. ओके. जस्ट तुम्ही टेस्ट करून बघा कसं झालंय का. ओके. वाव, सुपर्ब सेंट आहे परफ्यूमचा. फ्रेग्रन्स तर एकदम अमेझिंग आहे. तो गाईस, तुम्ही हे माझ्या हातात बघताय का? हे मस्तपैकी या ज्या बॉटल्स आहेत त्या अत्तरच्या बॉटल आहेत. आणि या ज्या छोट्याशा मस्तशा अत्तरच्या बॉटल आहेत ना, ह्याच्यामध्ये जेवढ्या ह्या बाहेरून सुंदर दिसत आहेत ना, तेवढंच ह्याच्या आतमधलं जे अत्तर आहे ते पण फ्रेग्रन्स मस्त येणार आहे. किती छान दिसत आहेत ना बॉटल्स. आणि वास तर एकदम सगळीकडे सुगंध असा पसरलाय, बापरे, खूपच छान आहे. हे सुंदर सुंदर सेंट्सच्या बॉटल तुम्ही बघताच आहात. सो तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. हा सेंटचा सुगंध मला तर खूप आवडलाय. आणि तुम्हाला जर हवा असेल इतका सुंदर फ्रेग्रन्स, व्हिजिट करा ऑराज परफ्यूम मध्ये. आणि हा व्लॉग इथेच समाप्त करत आहे. सो तुम्ही माझ्या SK मल्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.